brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही कुठे वोटिंग कुठे करतात? मला राजकारण ह्या विषयावर बोलायलाच इच्छा राहिलेली नाही आता. का बरं एवढं? कारण इतक्या खालच्या पातळीला गेलेलं आहे आणि फक्त स्वस्वार्थासाठी सर्व पक्ष कार्य करतायत. कुठचाही पक्ष जनतेच्या किंवा समाजाच्या कल्याणासाठी कुठेही कार्य करताना दिसत नाही. जर ते दिसत असलं कुठं तर तुम्हीच चॅनेलच्या माध्यमातून सिद्ध करा आणि तुमच्या चॅनेलवर दाखवा पुन्हा आमका पक्ष जनतेच्या कल्याणाच्या कामासाठी आहे. एकही पक्ष आज माझ्या मते महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात जनहिताचा कार्यक्रम कुठचा करतोय ते दाखवा. कुणाकडनंच अपेक्षा? अहो, अपेक्षा ठेवायची कोणाकडून? तुम्हीच चॅनेलला दाखवा. आता ते निवडणूक आयोगावर अहो, निवडणूक आयोग काय करेल? सोशल मीडिया हा निवडणूक आयोगालाही कार्य करून देत नाही असा माझा जाहीर आरोप आहे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून. इंटरेस्टिंग गोष्टी बोलताय तुम्ही. इंटरेस्टिंग बोलायचं कारणच नाही. जे सोशल मीडियावर जो गोरगरीब जनतेची ज्या व्यथा मांडल्या पाहिजेत ह्या मांडताय का तुम्ही? तुम्हीच सांगा तुमच्या चॅनेलला मांडताय कुठच्या गोरगरिबाच्या काय कुठच्या किंवा समजा एकदम जो समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे हे चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही किती वेळा दाखवलं? आम्ही दाखवलेत. आमच्या तुम्ही टाइमलाईनवर जाऊन बघा मुंबई तकच्या. आम्ही सगळ्या अगदी झोपडपट्ट्यां हे काय झालंय माहिती आहे का? इलेक्शन आलं की सगळे चॅनेल सगळे सोशल मीडिया मोबाईल नेटवर्किंग सगळेच जागे होतात, परंतु रिअल टायमिंगला किंवा रिअल जनतेवरती ज्यावेळी गरज आहे त्यावेळी कुठचाही सोशल मीडिया उभा राहत नाही असा माझा तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून जनतेला संदेश आहे. नाही तुम्हाला म्हणूनच म्हटलं की तुम्ही मुंबई तकची टाइमलाईन जरूर बघा. तुमचे हे सगळे आरोप पाहणार नक्की पाहणार. बरं, मुंबईत काय तरी वाटतंय? हवा कोणाची आहे? मुंबईत हवाच नाही हो. मराठी मराठी आता हा विषय सोडून द्या. मराठी म्हणणारे जे नेते होते हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आणि मराठी भाषेचा पुरस्कार करणारे किंवा मराठ्यासाठी अंतकरणातून लढणारे एकमेव नेतृत्व होतं हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे. हे ज्या दिवशी अस्ताला गेलं त्यांच्यानंतर काही दिवस गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन ह्या विषयावरती लढत होते, तेही अस्ताला गेले. म्हणजे मराठ्याला आणि हिंदूवाद्याला कुणीही नेता उरलेला नाही असं मी जाहीर करतो.